लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। चोपडा तालुक्यातील बोरखेडा येथील शेतकरी यांनी मे महिन्यात गंगाफळाची लागवड केली आणि त्यानंतर 25 मेला केळी लागवड केली। चोपडा तालुक्यात तापमान मोठ्या प्रमाणावर असतं, त्यामुळे केळीच्या संरक्षणासाठी शेतकरी उपाययोजना करत असतात। परंतु चोपडा तालुक्यातील बोरखेडा येथील शेतकऱ्यांनी केळीचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी गंगाफळाची लागवड केली आणि केळी लागवड केली। गंगाफळाच्या वेलीमुळे केळीला तापमानापासून संरक्षण मिळालं आणि त्याबरोबरच केळीला लागणारा खर्च आणि गंगाफळाला लागलेला खर्च एकच असल्याने या एका खर्चात 2 पिकापासून उत्पन्न मिळणार आहे। आणि आता या शेतात गंगाफळ काढणं सुरू झालंय। गंगाफळ परराज्यातलं जात आहे। चक्रीला 6 रुपये किलोचा भाव मिळालेला आहे आणि या चक्रीपासून जवळपास 80,000चे उत्पन्न अपेक्षित आहे। उन्हाळ्यात चक्रीपासून केळीचं संरक्षण झालं आणि आता गंगाफळ काढणं सुरू झालेलं आहे। शेतकऱ्यांनी एका पिकावर अवलंबून न राहता आंतरपीक घेतलं तर आपल्याला त्यापासून उत्पन्न मिळतं आणि त्यानुसार होणारं नुकसानही टाळता येतं। आपल्या शेतात केळी कधी लागवड ही 25 एप्रिलला लागवड केलेली आहे केळी आणि त्यानंतर आपण आंतरपीक घेतले। आंतरपीक एक मेला चक्की लागवड केलेली आहे। आता त्याचे जे काय वाढवलं तिला 6 रुपये भाव मिळालेला आहे। हा माल कुठे जातो? हा माल गुजरात, यूपी, राजस्थान। आंतरपीक घेण्यामागचं कारण काय? आंतरपीक घेण्यामागचं कारण केळीला बी उन्हाळ्याचे संरक्षण होऊन जातं आणि आपल्याला बेनिफिट जास्त भेटतो की जो केळीला खर्च लागतो तो त्याच्यात निघून जातो। केळीला जे आपण फवारणी होते खत वगैरे ते पाणी देणार आहे, हो तेच पाणी याला देते। केळीला पाणी आणि खत देतो आपण, तेच केळीला पण देतो। त्यामुळे तो एका खर्चामध्ये किती आहे क्षेत्र? ते क्षेत्र 2 एकर आहे बरोबर। 2 एकर। 2 एकर त्या 2 एकर मध्ये किती उत्पन्न येईल आता चक्रीचं कमीत कमी 10 ते 12 टन उत्पन्न येईल। 12 टन पहिल्या तोड्याला, दुसऱ्या तोड्याला अजून 5-6 टन येईल। आणि किती खर्च लागलेला आहे याला? खर्च फक्त आम्ही पोटॅश दिलेले आहे 10 किलो आणि 3 एकर दिलेले 10 किलो, बस। त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही खर्च काहीच नाही। म्हणजे केळीला जे लागणारा खर्च आहे ते याच्यात निघून जाईल। खर्च म्हणजे एकदम कमी केलेला आहे आपण चक्रीला। जे शेतकरी शेती करतात यांना काय आव्हान करणार? नाही, शेतीत आपण स्वतःच करतो। नाही, शेतकऱ्यांना आव्हान करू इच्छितो की आपण ते आंतरपीक घ्यायला पाहिजे, कारण त्याच्यापासून आपण जो खर्च करतो इतर पिकांना त्याच्यामुळे आपल्याला बेनिफिट, खर्च पण निघून जातो आणि उत्पन्न पण भेटून जातं। आणि जो दुसरा माल येतो त्याच्या आपल्याला 100% प्रॉफिट भेटतो। म्हणजे पारंपरिक एकच पिकावर न राहता 2 पीक घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्याला जो होणारा नुकसान आहे टाळता येतं। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।